हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला सिंगल फेज एसी सिरीज सर्किटचं 6 लेक्चर बघायचं आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आर एल सिरीज सर्किट बघितलं होतं. तर आज आपल्याला बघायचं आहे आर सी सिरीज सर्किट. ओके, सो आर एल सिरीज सर्किट आणि आर सी सिरीज सर्किट हे समवॉट सेमच आहे, फक्त त्यामध्ये थोडा फेज डिफरन्सचा फरक आहे. ओके, सो सुरू करूया मग आपण आर सी सिरीज सर्किट. इन अ आर सी सिरीज सर्किट आपण इन्स्टंटेनियस व्होल्टेज जे अप्लाइड करतो, ओके, त्याच्या अक्रॉसमध्ये आपण काय अटॅच करतोय, दॅट इज रेजिस्टर्स अँड कॅपॅसिटर. ओके, आणि प्रिव्हियस आपण काय बघितलं होतं यामध्ये इंडक्टर, राईट. देन व्होल्टेज व्ही एम साइन ओमेगा टी, दॅट इज अ अप्लाइड व्होल्टेज. व्हॉट अबाउट रेजिस्टन्स अँड कॅपॅसिटर्स? Voltage drop across a resistance is, that is V is equals to I into R, that is Ohm's law. And voltage across VC, that is VR करू आपण याला, VC is equals to I into XC. ओके, हे आपण ऑलरेडी हे इंडक्टन्स साठी काय होतं, that is VL is equals to I into XL, right? सो रेजिस्टन्स हा इन फेज असतो, करंट and that is voltage. Okay, voltage drop across resistance is in a in phase. What about the capacitor? Capacitor, that is lag with a angle of 90 degree. Okay, so we see lags current I of its phase angle, that is phi, is equals to minus 90 degree. Okay, सो यामध्ये तुमचा अँगल किती झाला, -90 झाला, आणि इंडक्टन्समध्ये तो किती होता, +90 डिग्री. ओके, तो लीड करत होता, यामध्ये काय करतोय, लॅग करतोय. म्हणजे यामध्ये फरक फक्त काय करणार की आर एल सिरीज सर्किट आणि आर सी सिरीज सर्किटमध्ये यामध्ये इथं फक्त आपण काय वापरतो, इंडक्टन्स वापरतो. त्याच्या अक्रॉस इक्वेशन काय असतं, व्ही एल इज इक्वल्स टू आय इंटू एक्स एल. ओके, आणि यामध्ये तुमचा जो फेज डिफरन्स असतो हा काय असतो, लीड करतो, राईट. दॅट इज व्ही एल अँड आय. व्ही एल लीड्स दॅट इज करंट आय बाय पॉझिटिव्ह 90 डिग्री. हे थोडंसं समजून घ्या. ओके, जर एक व्यवस्थित तुम्ही जर सिरीज सर्किट जर प्रिपेअर केलं तर ऑटोमॅटिकली दुसरं सिरीज सर्किट काय होतं, प्रिपेअर होतं. यावरून आपण काय करू, याचा डिफरन्सच्या फॉर्ममध्ये इक्वेशन बनवून घेऊ. ओके, सो नोट करून घ्या. सेकंड पॉइंट आहे बघा, दॅट इज अ फेजर डायग्राम. आता फेजर डायग्राम ही आपण इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज ट्रायंगल सोबत ड्रॉ करतो. ओके, हा तुमचा रेफरन्स पॉइंट, दॅट इज व्ही, दिस इज फाय, दिस इज 90 डिग्री. हॉरिझॉन्टल म्हटलं तर रेजिस्टन्स व्ही आर, व्हर्टिकल म्हटलं तर व्ही सी. ओके, सो व्ही आरचं इक्वेशन काय, आय इंटू आर, अँड व्ही सीचं इक्वेशन काय, आय इंटू एक्स सी, आणि व्होल्टेजचं आय इंटू आर, राईट. हे काय झालं तुमचं आर सी सिरीज सर्किटचं फेजर डायग्राम. ओके, त्याचप्रमाणे तुम्ही जर व्होल्टेज ट्रायंगल जर ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये आपण व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये बघा, तुमचा हा हॉरिझॉन्टल व्ही आर 0, देन व्ही सी and this V. Okay, so again I into R, I into XC and I into R. हा काय झालं तुमचा व्होल्टेज ट्रायंगल ऑफ आर सी सिरीज सर्किट, राईट. आता मला सांगा, आपण जर फेजर डायग्रामच्या हिशोबाने याचा जर सिम्पली V जर फाइंड करण्याचा प्रयत्न केला, सो व्ही इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ काय आपण काय करू शकतो, हॉरिझॉन्टल कंपोनंट प्लस व्हर्टिकल कंपोनंट, दॅट इज व्ही सी स्क्वेअर, बरोबर. नंतर व्ही आर याची व्हॅल्यू किती आपली, आय आर होल स्क्वेअर, बरोबर. आणि एक्स सीची व्हॅल्यू काय, आय इंटू एक्स सी होल ब्रॅकेट स्क्वेअर. यामध्ये बघा आपल्याला आय स्क्वेअर हा कॉमन निघेल, बरोबर. सो आय स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस एक्स सी स्क्वेअर, याला स्क्वेअर ब्रॅकेट टाका.
गेटिंग. हा आय स्क्वेअर जर ब्रॅकेटच्या बाहेर आला तर सिम्पली काय मिळणार तुम्हाला अंडर रूट मध्ये आर स्क्वेअर प्लस एक्स सी स्क्वेअर. आता आर स्क्वेअर प्लस एक्स एल स्क्वेअर आणि आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज नथिंग बट व्हॉट मॅग्निट्यूड ऑफ इट्स झेड. बरोबर ना. बट mod z is equals to r square plus x square. So v is equals to I into mod of z. म्हणजेच I into z is nothing but what your a phasor diagram output. ओके. सो यामध्ये आपण काय करतोय दोन प्रकारचे ट्रायंगल बघतोय. दॅट इज RC फेजर डायग्राम मधला एक ट्रायंगल राईट आणि नंतर व्होल्टेज ट्रायंगलचा राईट. तर यामध्ये दोघांमध्ये फरक काय आहे की तुमचा जो हा आहे 90 डिग्री जेव्हा जो रेफरन्स आपण म्हणतो दॅट इज व्ही. ओके. सो व्ही आणि हा जो तुमचा व्हर्टिकल कंपोनेंट इथं काय होतो कम्प्लीट ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये येतो. ओके. सो हा एक फरक. आणि दुसरं ज्यावेळेस तुम्ही याच्या व्हॅल्यू पुट करता त्यावेळेस मॉडमध्ये जी व्हॅल्यू राहते ती व्हॅल्यू इज नथिंग बट व्हॉट युअर मॉड झेड. आपण यामध्ये RL सिरीज सर्किटमध्ये पण ह्याच प्रकारे इक्वेशन बनलं होतं. ओके. सो यामध्ये आणि त्यामध्ये काही जास्त फरक नाही, पण फक्त काय हा लॅग करतो. तो काय करतो लीड. याची डायग्राम वरच्या साईडने बनते. ओके. सो हे नोट करून घ्या. ओके. थर्ड पॉइंट दॅट इज इम्पिडन्स ऑफ दॅट इज RC सिरीज सर्किट. आता इम्पिडन्स ऑफ ट्रायंगल RC सिरीज मध्ये आपण दोन फॉर्म बघतो. दॅट इज अ पोलर फॉर्म आणि दुसरा काय असतो दॅट इज रेक्टँग्युलर फॉर्म. आता हे इक्वेशन थोडे काय होईल चेंज होईल. बघा पोलर फॉर्म म्हटलं तर झेड इज इक्वल्स टू मॉड झेड ॲट अन अँगल ऑफ इट्स फाय. आणि रेक्टँग्युलर फॉर्म म्हटलं तर काय असतं झेड इज इक्वल्स टू आर प्लस राईट. इथं काय घेणार आपण आता मायनस जे एक्स सी राईट. हा मायनस का कारण व्ही सी हा काय करतोय लॅग करतोय कोणाला करंटला. दॅट इज मायनस. ओके. आता हा जर मायनस साइन आपण वापरतोय तर याची मॅग्निट्यूड ज्यावेळेस कन्सिडर करणार आपण तर काय करतो आर स्क्वेअर प्लस एक्स सी स्क्वेअर. ओके. आणि ज्यावेळेस टॅन इनवर्स फाइंड करतो टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स सी अपॉन व्हॉट आर. तर हा तुमचा फेज अँगल इथं काय तयार होतोय इन द फॉर्म ऑफ व्हॉट 90 डिग्री मायनस 90 डिग्री राईट. त्यामध्ये इथं काय होतं त्यामध्ये म्हणजे RL सिरीज सर्किटमध्ये हे काय होतं झेड इज इक्वल्स टू आर प्लस जे एक्स सी राईट. हे जरी प्लस दाखवता येतं त्यावेळेस ते काय होतं नंतर याला मायनस होतं आणि ज्यावेळेस हे मायनस दाखवतं त्याचा अँगल काय दाखवतो आपण पॉझिटिव्ह दाखवतो. तुम्हाला आठवत असं बघा डिफरन्सच्या फॉर्म मध्ये आपण एक इक्वेशन बनवलं होतं. ओके. सो त्याचप्रमाणे इथं आपल्याला काय करायचंय शेवटीला तुम्हाला याचा डिफरन्स मिळेलच राईट. पण आपल्याला सध्या काय करायचंय वन बाय वन एक टर्म समजून घ्यायची. ओके. सो हा पोलार आणि हा रेक्टँग्युलर मध्ये काय फरक आहे फक्त इथं मायनस साइन इथं मायनस साइन इथं काय तुमचा XC अँड XC. ओके. सो बिकॉज VC लॅग्स द करंट I. हे एक नोट करून घ्या. नेक्स्ट पॉइंट बघा इम्पिडन्स ट्रायंगल ऑफ RC सिरीज सर्किट. आता इम्पिडन्स ट्रायंगल मध्ये बघा हा आपला V आहे हा VR आहे आणि हा VC आहे. हा तुमचा अँगल काय दॅट इज फाय. इथं तुमचा 90 डिग्री हा तुमचा हायपोटेनस. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही इम्पिडन्सच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस अँगल बनवता त्यावेळेस हा तुमचा काय होतो आर हा दॅट इज मॉड झेड आणि हा काय असतो XC. तर आपण इम्पिडन्स ट्रायंगल ऑफ RL सिरीज सर्किटमध्ये पण साइन कॉस आणि टॅन ह्या गोष्टी बघितल्या होत्या. यामध्ये पण आपण काय करू साइन फाय फाइंड करू. आता मला सांगा साइन फाय म्हटलं तर आपण ह्या साईडला इथं उभं राहणार इथं ह्या साईडला उभं राहणार. पहिले ह्या ट्रायंगलचा विचार करू. बघा साइन का सांगता आपल्याला अपोजिट अपॉन हायपोटेनस म्हणजेच काय VC अपॉन V बरोबर. त्याच वेळेस तुमचा ह्यामध्ये फाय काय असणार अपोजिट अपॉन हायपोटेनस म्हणजेच XC अपॉन मॉड झेड राईट. त्यानंतर कॉस फाय म्हटलं तर पुन्हा इथंच आपण उभं राहणार आणि कॉसचा फॉर्म्युला लावणार सिम्पली ॲडजसंट अपॉन हायपोटेनस म्हणजेच काय VR अपॉन V. त्यानंतर इथं आपण जर उभं राहिलो तर ॲडजसंट म्हटलं तर काय R अपॉन हायपोटेनस मॉड झेड राईट. त्याचप्रमाणे टॅन फाय आपण जर फाइंड केला तर इथं आपण ज्यावेळेस उभं राहणार तर टॅनचा फॉर्म्युला
अपोजिट अपॉन ॲडजसंट म्हणजेच व्ही सी अपॉन व्हॉट व्ही आर आणि इथं काय असणार एक्स सी अपॉन आर. सो ह्या इम्पिडन्स ट्रायंगलमध्ये हा तुमचा काय इथं कन्सिडर करतो आपण व्होल्टेज ट्रायंगल राईट आणि यामध्ये काय कन्सिडर करतो इम्पिडन्स ट्रायंगल. ठीक आहे. सो बोथ व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता फाइंड करू शकता इन अ आर सी सिरीज सर्किट. आपण आर एल सिरीज सर्किटमध्ये पण दोन्ही प्रकारच्या डायग्राममध्ये दोन्ही क्वांटिटी फाइंड केल्या जातात साइन कॉस टॅन मध्ये. ओके. सो हे एकदा व्यवस्थित लक्षात करा आणि साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यू तुम्ही ह्या कशा फाइंड करता हे तुम्हाला मी सांगितलं होतं ते व्होल्टेज ती लिंक मी प्रोव्हाइड करतो. ओके. सो ज्यांना जमत नसेल साइन कॉस टॅन कॉटच्या व्हॅल्यू फाइंड करायला त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या. ओके. ओके. नेक्स्ट बघा दॅट इज अ फेज रिलेशन बिटवीन व्होल्टेज अँड करंट. बघा यामध्ये आपल्याला माहिती आहे काय व्ही सी लॅग करतोय कुणाला करंट आय ला. आता ज्यावेळेस व्ही सी हा लॅग करत असेल त्यावेळेस तुमचं इन्स्टंटेनियस व्होल्टेज अँड इन्स्टंटेनियस करंट हे पण काय होईल चेंज होईल. म्हणजेच इन्स्टंटेनियस व्होल्टेज हे काय असणार आहे व्ही एम साइन ओमेगा टी हे तर आपलं ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. पण ज्यावेळेस तुम्ही इन्स्टंटेनियस करंट बघता तर आय एम साइन ओमेगा टी प्लस फाय असणार. म्हणजे समजलं का इथं तुमचा अँगल काय होतो चेंज होतो प्लस फाय. आपण आर एल सिरीज सर्किटमध्ये आपण याला मायनस बघितलं तर मायनस काय तो लीड होतोय राईट बट रिप्रेझेंट करत असताना मायनस दाखवला जातो. पण यामध्ये तो लॅग करतोय तर यामध्ये तुम्हाला दाखवायला काय लागतो पॉझिटिव्ह. ओके. सो हे लक्षात असू दे अँगल हा काय दाखवायचा यामध्ये निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह असतो राईट. कशामध्ये दॅट इज आर सी सिरीज सर्किटमध्ये. आता ह्या दोन बेसिसवर आपण याची जर फेजर डायग्राम किंवा आपण इन द फॉर्म ऑफ जरी वेव्ह जर बघितलं तर हे आपलं काय झालं झिरो म्हणजे तुमचं हे काय आहे आता तुमचा व्ही सी हा लॅग होतोय कोणासोबत आय सोबत. मग तुमचा व्होल्टेज खालूनच चालू होणार ना बरोबर. मग हा व्होल्टेज काय असणार व्ही इज इक्वल्स टू व्ही एम साइन ओमेगा टी आणि करंट हा तुमचा असणार आय इज इक्वल्स टू आय एम साइन ओमेगा टी प्लस फाय. हे तुम्ही इथं पाय घेऊ शकता त्यानंतर इथं 2 पाय घ्या. ओके. आणि हे तुमचा काय झाला फेज डिफरन्स दॅट इज फाय. ओके. सो आता जर आपण व्होल्टेज अँड करंटचं इक्वेशन जर आपण बघितलं तर सिम्पली व्ही इज इक्वल्स टू व्ही एम साइन ओमेगा टी जे आपण आता बघितलं तेच इक्वेशन तुम्हाला काय बनतं ॲट द फायनल मिळतं आहे. इम्पिडन्सच्या फॉर्ममध्ये तेच येतं काय झेड इज इक्वल्स टू आर मायनस जे एक्स सी आणि हे रेक्टँग्युलर फॉर्म झाला आणि पोलर फॉर्ममध्ये काय असणार झेड इज इक्वल्स टू मॉड झेड मायनस ऑफ दॅट इज फाय. ओके. सो दिस इज द इक्वेशन फॉर रेक्टँग्युलर अँड पोलर फॉर इम्पिडन्स. त्यानंतर तुमचा इन्स्टंटेनियस व्होल्टेज अँड इन्स्टंटेनियस करंट. ओके. सो हा इथं काय होतंय तुमचा पॉझिटिव्ह आहे म्हणून हा काय करतो तुमचा लीड करतोय करंट कोणाला व्होल्टेजला. पण व्होल्टेज हा काय करतोय लॅग करतोय कोणाला करंटला. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द फेज रिलेशन बिटवीन व्होल्टेज अँड करंट राईट. नेक्स्ट पॉइंट बघा ॲव्हरेज पॉवर इन अ आर सी सिरीज सर्किट. आता बघा ॲव्हरेज पॉवर ज्यावेळेस तुम्ही फाइंड करता तर सिम्पली पॉवर इन द आर एम एस व्हॅल्यू पॉवर इज डिफाइंड ॲज व्होल्टेज इंटू करंट ऑफ इट्स कॉस ऑफ अँगल फाय. ओके. जर सरळ आपण लिहितो काय व्ही आय कॉस फाय. आपण आर एल लोडमध्ये पण हेच करतो. पण पॉवर ॲव्हरेज पॉवर हे कोणाचं कॉम्बिनेशन आहे ॲव्हरेज पॉवर ऑफ व्हॉट रेजिस्टन्स प्लस ॲव्हरेज पॉवर ऑफ कॅपॅसिटन्स बरोबर. तर ॲव्हरेज पॉवर रेजिस्टन्सने किती कंझ्युम केली प्लस ॲव्हरेज पॉवर कॅपॅसिटरने किती कंझ्युम केली ह्या दोघांचं गुणोत्तर ॲडिशन म्हणजेच तुमचं ॲव्हरेज पॉवर असते बरोबर. बट यामध्ये काय असतं की पी ॲव्हरेज ऑफ कॅपॅसिटर इज काय असतं झिरो. तुमची ॲव्हरेज पॉवर हे काय कॅपॅसिटर काय करतं झिरो कंझ्युम करतो. आपण लोडमध्ये पण काय केलं होतं एल हा झिरो केला होता. म्हणजेच ॲव्हरेज पॉवर इज इक्वल्स टू व्हॉट ॲव्हरेज पॉवर कंझ्युम बाय
रेजिस्टन्स आर प्लस व्हॉट 0, म्हणजे फक्त तुम्हाला काय मिळतं, रेजिस्टन्सचीच पॉवर काय होते मिळते आणि कॅपॅसिटरची ही 0 होते. आपण हेच इक्वेशन सेम ॲव्हरेज पॉवर ऑफ आर एल सिरीज सर्किटमध्ये पण बघितलं होतं. ओके, म्हणजे दोन्हीकडे काय हे सारखंच आहे, राईट. सो नोट करून घ्या. नेक्स्ट पॉईंट आहे पॉवर ट्रायंगल इन आर सी सिरीज सर्किट. बघा पॉवर ट्रायंगल, या पॉवर ट्रायंगल मध्ये आपण इन द फॉर्म ऑफ फर्स्ट व्होल्टेज पाहतो व्ही आर, व्ही अँड व्ही सी, बरोबर. त्यानंतर आपण इन द फॉर्म ऑफ पॉवर ट्रायंगल हा बघतो व्ही आर इज इक्वल्स टू आय इंटू दॅट इज आर कॉस फाय, हॉरिझॉन्टली म्हणून कॉस, ठीक आहे. त्यानंतर व्ही सी इज इक्वल्स टू व्हॉट, आय इंटू आर मायनस मीन्स एक्स सी साइन फाय. आता हा मायनस का बरं आहे, तर लॅग करतो म्हणून ना. आणि हा तुमचा काय झाला व्होल्टेज व्ही, म्हणजे व्होल्टेज व्ही इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट, व्ही आर प्लस व्ही सी. याच्यानुसार जर आपण घेतलं तर आय इंटू आर मिळतं, बरोबर. आणि इथं काय मिळतं, आय इंटू एक्स सी. सो आय इंटू आर प्लस आय इंटू एक्स सी. आता याच्यानुसार जर म्हटलं आपण तर आय इंटू आर कॉस फाय प्लस आय इंटू एक्स सी साइन फाय, बरोबर. यामधून तुम्ही आय जर कॉमन काढला तर मध्ये काय मिळतं तुम्हाला, आर कॉस फाय प्लस एक्स सी साइन फाय. ओके, दिस इज अ व्हॉट पॉवर ट्रायंगल इन अ व्हॉट दॅट इज आर सी सिरीज सर्किट. ओके, बट एक मिस्टेक झाली बघा, यामध्ये काय आपला हा मायनस आहे. ओके, बिकॉज हा काय आपला आर सी आहे. आर एल मध्ये हेच इक्वेशन काय बनलं होतं आपलं, व्ही इज इक्वल्स टू आय इन ब्रॅकेट एस आर सी और सिम्पली आर कॉस फाय प्लस दॅट इज एक्स सी साइन फाय. ओके, हा यामध्ये प्लस असतो आर एल मध्ये आणि आर सी मध्ये हा काय असतो मायनस. ओके, हे दोन्ही डिफरन्सच्या फॉर्ममध्ये जर लर्न केले तर पटकन लक्षात राहतील, ठीक आहे. बट आता थेरॉटिकली आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ॲट द लास्टला आपण ते तर काय करतोय, डिफरन्सच्या फॉर्ममध्ये घेतोच आहे. आता यानंतर काही बघा पॉवरच्या काही डेफिनेशन आपण बघितल्या होत्या बघा, बरोबर. एक महत्त्वाचं काय होतं आपलं, ॲपरंट पॉवर, ट्रू पॉवर, बरोबर. देन ॲक्टिव्ह पॉवर और रिॲक्टिव्ह पॉवर. बघा ॲपरंट पॉवर फर्स्ट. आता ॲपरंट पॉवर कशाने दाखवतो आपण, एसने, बरोबर. सो एस इज इक्वल्स टू व्ही इंटू आय. हे इक्वेशन सगळ्यांना सारखंच, म्हणजे आर सीला पण सारखं. त्यानंतर ट्रू पॉवर म्हणू आपण. ट्रू पॉवर कशाने दाखवतो, पीने. पी इज इक्वल्स टू व्हॉट, व्ही इंटू आय कॉस फाय. हे पण कशासाठी सारखं आहे, आर एल सिरीजसाठी, राईट. थर्ड काय आहे, दॅट इज अ रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर आपण कशाने दाखवतो, क्यूने, बरोबर. क्यू असताना व्ही आय साइन फाय, यामध्ये साइन ऑफ अँगल असतो, बरोबर. यामध्ये काय असतो, कॉस. नेक्स्ट बघा पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट, पी एफ इज इक्वल्स टू आर, इट्स अ रॅशो ऑफ व्हॉट, दॅट इज ट्रू पॉवर म्हणजेच पी डिवायडेड बाय व्हॉट, ॲपरंट पॉवर. ॲपरंट पॉवर म्हणजेच एस. पी किती तुमचा, व्ही आय कॉस फाय डिवायडेड बाय ॲपरंट पॉवर किती आहे, व्ही आय. सो व्ही आय गेट कॅन्सल, इट इज इन द फॉर्म ऑफ कॉस फाय. तर पॉवर फॅक्टर हा काय मिळाला तुम्हाला, कॉस फाय. कॉस फायला आपण आर आपण झेड आपण आर पण घेतो, बरोबर. आर आपण झेड पण घेतो, राईट. तर हे लक्षात असू द्या, हे पॉवर फॅक्टर. आणि एक फिफ्थ आपण बघितलं बघा, क्यू फॅक्टर, बरोबर. सो क्यू फॅक्टर इज रेशो ऑफ व्हॉट, एक्स सी अपॉन आर. आपण तिथं एक्सेल अपॉन आर घेतलं होतं. एक्स सी काय आहे तुमचा, 2 पाय एफ सी डिवाइड बाय व्हॉट, आर. दिस इज युअर इक्वेशन विच इज रिलेटेड टू or simply definition which is related to the what, RC series circuit. Okay, so apparent power, true power, reactive power, power factor हे सगळे सारखेच आहे. 4 आणि 5 याच्यामध्ये फक्त तुम्हाला XC अपॉन 2 पाय घ्यायला, 2 XC अपॉन R घ्यायला. ओके, तर आपल्याला आता प्रॉब्लेम्स बघायचे.
तर प्रॉब्लेममध्ये फर्स्ट दिलेलं आहे तुम्हाला अ वेव्हफॉर्म ऑफ अ व्होल्टेज अँड करंट इन द सर्किट आर गिवन बाय अ इक्वेशन व्ही इज इक्वल्स टू 150 साइन 314t and that is L is equals to I is equals to 10 sine 314t plus pi by 4. Draw the circuit and vector diagram. Calculate the frequency of supply and phase angle between the voltage and a current. ओके, यामध्ये बघा आपल्याला महत्त्वाचं आता तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले कशाच्या फॉर्ममध्ये, एक व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये आणि एक करंटच्या फॉर्ममध्ये. त्यांचं म्हणणं काय तुम्हाला सर्किट आणि वेक्टर डायग्राम पण काय करायची, ड्रॉ करायची. ओके, वेक्टर डायग्राम म्हणजे आपली तीच डायग्राम कुठल्या फॉर्ममध्ये, जे की इन द फेजर आपण म्हणतो. ओके, तर व्होल्टेज तुमचं हे एक्स ॲक्सिसला घेताय तुम्ही, वाय ॲक्सिसला काय घेताय, करंट घेताय आणि त्यात अँगल किती तुमचा 45 डिग्री. ओके, तो π/4 म्हणजे तुमचा 45 डिग्री झाला. तर तुम्ही π/4 पण लिहू शकता, पण शक्यतो आपण 45 लिहितो. नंतर हा RC सिरीज सर्किट आहे, त्यामुळे आपण काय करतो याला रेजिस्टन्स अँड कॅपॅसिटन्स आणि त्याला व्होल्टेज आपण प्रोव्हाइड करतो. तो व्होल्टेज तुम्हाला दिलेला आहे तो किती 150 साइन 314t. याच्यामध्ये टीची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. ओके, सो 314t म्हणतो आपण. इक्वेशनच्या फॉर्ममध्ये याला असंच लिहिलं जातं. तर आता बघा तुम्हाला फाइंड काय करायचं सांगितलं. आता पहिले डायग्राम तर झाल्या बरोबर. आता फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आणि अँगल फाइंड करायचा. अँगल तर सरळ तुम्हाला दिलेला आहे किती, तो 45 डिग्री अँगल तर भेटून गेला ओरली. ओके, तर आता महत्त्वाचं फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सीसाठी बघा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, दॅट इज अ 2π/ft किंवा 1/t पण घेतलं तरी तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळते. ओके, पण टी तुम्हाला दिलेलं नाही आहे. तर 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 घ्या बरोबर. पण आता यामध्ये एक महत्त्वाचं आपल्याला इक्वेशन्स जे दिलेले बरोबर, तर हे कुठल्या फॉर्ममध्ये 2π/ft विच इज रिलेटेड टू वॉट 214 म्हणजेच काय, दॅट इज ओमेगा टीच्या फॉर्ममध्ये लिहितो आपण बरोबर ना. सो व्ही इज इक्वल्स टू वॉट VM साइन ओमेगा टी. तर हा ओमेगा टी हा तुमचा अँगल आहे बरोबर. हा ओमेगा टी विच इज इक्वल्स टू दॅट इज अ 2π/ft बरोबर. तर ओमेगाची व्हॅल्यू किती तुमची 314t आणि हा काय 2π/ft बरोबर. हा टी नंतर तुम्हाला F इज इक्वल्स टू काय मिळणार 314/2π बरोबर. तर पायची व्हॅल्यू तुमची 3.14 आहे. 3.14 हे तुम्ही ज्यावेळेस सॉल्व करशाल तर त्यावेळेस तुम्हाला फ्रिक्वेन्सी किती मिळते 50 हर्ट्झ बरोबर. आणि तुम्हाला तर आत्ता सांगितलं की अँगल किती तुमचा 45 डिग्री. ओके, सो दिस इज अ फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट अबाउट सेकंड. बघा अ व्होल्टेज अँड करंट इक्वेशन इन अन AC सर्किट आर गिवन. व्होल्टेज दिलेलं आहे तुम्हाला, त्यानंतर करंट दिलेलं आहे इक्वेशनच्या फॉर्ममध्ये. फाइंड द RMS व्हॅल्यू ऑफ अ करंट अँड व्होल्टेज. ऑल्सो स्टेट द टाईप ऑफ सर्किट अँड पॉवर फॅक्टर इन द सर्किट. बघा तुम्हाला काय RMS व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली व्होल्टेज आणि करंटची, आणि त्यामध्ये तुम्हाला ते सर्किट स्टेट करायला सांगितलं अँड पॉवर फॅक्टर इन द सर्किट ते पण फाइंड करायला सांगितलं. ओके, हे जे दोन दिलेले गिवन पॉईंट आहे आपल्याला काय साइन इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज अँड करंट, ते आपण एकदा लिहून घेऊ. बघा RMS व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये पाहिजे आपल्याला. सो व्होल्टेजचं आपल्याचं इक्वेशन काय आहे, V इज इक्वल्स टू 120 साइन ओमेगा टी आणि करंट काय 2.5 साइन ओमेगा टी प्लस π/2. इथं 90 डिग्री तुमचा अँगल सरळ बनतो बरोबर. तर आता RMS व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे बरोबर. तर RMS व्हॅल्यूसाठी VM तुमचा किती झाला 120 बरोबर. देन रूट मीन स्क्वेअर म्हणतो आपण. तर रूट मीन स्क्वेअर म्हटलं तर तुम्हाला त्याला किती डिवाइड करावं लागतं √2ने. आता हा एक नवीन पॅटर्न बघा RMS व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. रूट मीन स्क्वेअर म्हणजेच VM डिवाइडेड बाय √2 हा तुम्हाला एक नवीन फॉर्म्युला मिळतो आहे इन द फॉर्म ऑफ RMS. तर VM किती तुमचा 120/√2. √2ची व्हॅल्यू किती असते 1.414. हे कॅल्क्युलेशन करा, व्होल्टेज भेटून जाईल इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज. त्याचप्रमाणे करंट तुम्हाला फाइंड करायचं आहे. तर करंटमध्ये तुमचा इनिशियल करंट IM किती आहे 2.5. 2.5ला सरळ कितीने डिवाइड करायचं √2ने. हा रूट मीन आहे, रूट मीन त्याला नावातच आहे म्हणून √2ने त्याला डिवाइड करतोय आपण. ठीक आहे, सो हे तुम्हाला इक्वेशन मिळतं. तर यामध्ये बघा टाईप सांगायचं तुम्हाला की कुठल्या प्रकारचं सर्किट आहे. आता हा याच्यामध्ये काय करतोय व्होल्टेज किंवा करंट लीड होतोय बाय
लीड द व्होल्टेज बाय 90 डिग्री, त्यामुळं हा कॅपॅसिटी झाला बरोबर. आणि यामध्ये काय होतं आहे, व्होल्टेज लॅग होतो आहे करंटनी बाय 90 डिग्री बरोबर. तरी हा कॅपॅसिटी होतो, म्हणजे करंटच्या फॉर्ममध्ये करंट हा लीड करतो आहे व्होल्टेजला बरोबर, आणि व्होल्टेजच्या फॉर्ममध्ये व्होल्टेज लॅग करते करंटला. ठीक आहे. नेक्स्ट हा एक महत्त्वाचं बघा, पॉवर फॅक्टर आहे. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला इन द फॉर्म कॉस 5 असतो आणि कॉस 90ची व्हॅल्यू किती असते 0. ठीक आहे. नेक्स्ट बघा थर्ड, द रेजिस्टन्स ऑफ अ 5 ओहम अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ऑफ अ 10 ओहम आर कनेक्टेड इन अ सिरीज इफ द करंट थ्रू सर्किट इज अ 3 एम्पियर. फाइंड द टोटल व्होल्टेज अँड पॉवर फॅक्टर अँड इट्स नेचर. ठीक आहे. रेजिस्टन्स दिलेला आहे आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच काय, त्याला आपण XC असं म्हणतो. आणि करंट थ्रू अ सर्किट, करंट दिलेलं आहे तुम्हाला किती 3 एम्पियर, आणि तुम्हाला फ्रिक्वेन्सी ॲझ्युम करण्यास सांगितली, स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी किती आहे 50 हर्ट्स. तर फर्स्ट टोटल व्होल्टेज फाइंड करायचं. तर टोटल व्होल्टेज काय असतं तुमचं, V इज इक्वल्स टू VR प्लस VC ना बरोबर. तर हे फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, पहिले इम्पिडन्स फाइंड करू लागणार बरोबर. सो इम्पिडन्स काय आहे R² प्लस XC स्क्वेअर, देन R² व्हॅल्यू 5चं स्क्वेअर 25 प्लस 100 दॅट इज 125 ॲप्रॉक्स दॅट इज 11.18 राईट. टोटल व्होल्टेज. आता टोटल व्होल्टेज तुम्हाला फाइंड करण्यासाठी एक तर तुम्ही हे पण करू शकता काय VR प्लस VC, पण VR प्लस VC तुम्हाला VRची किंमत नाही आणि VCची पण किंमत नाही. सो आपण टोटल व्होल्टेज फाइंड करण्यासाठी हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे बघा, V इज इक्वल्स टू I इंटू Z. ठीक आहे. सो करंट किती 11.18 आणि इम्पिडन्स म्हणजे Z किती तुमचा 3 बरोबर, म्हणजे तो ओके, हे दोघांचं मल्टिप्लिकेशन 33.5 वोल्ट. ओके. हा एक तुम्हाला नवीनच फॉर्म्युला आपण पकडून चालू, जसं वरती आपल्याला मिळाला काय रूट मीनचा VM अपॉन वॉट √2 अँड IM अपॉन √2. ठीक आहे. हे दोन्ही फॉर्म्युले नवीन आहे. आणि हा एक तुमचा टोटल व्होल्टेज फाइंड करण्याचा. टोटल व्होल्टेज तर आपण त्याप्रमाणे करतो. ओके. सो V इज इक्वल्स टू I इंटू Z हा एक फॉर्म्युला लक्षात असू द्या. त्यानंतर तुम्हाला पॉवर फॅक्टर फाइंड करायला सांगितलं. तर पॉवर फॅक्टर फाइंड करण्यासाठी तुम्हाला अँगल माहीत पाहिजे बरोबर. तर अँगल फाइंड करण्यासाठी तुम्ही काय वापरताय, फेज अँगलचा फॉर्म्युला tan इनवर्स ऑफ -XC अपॉन वॉट R. तर XC माहिती आहे तुम्हाला किती इथे -10 डिवायडेड बाय वॉट 5 दॅट इज tan इनवर्स ऑफ -2. तर tan इनवर्स ऑफ -2ची व्हॅल्यू किती असते -63.43 इन द फॉर्म ऑफ अँगल. आणि ही व्हॅल्यू आपण तुम्ही कशामध्ये टाकणार, पॉवर फॅक्टरच्या cos phi मध्ये. तर cos ऑफ -63.43 दॅट इज इक्वल्स टू 0.4473. आता cos ऑफ -θ हा काय असतो, पॉझिटिव्ह cos θ असतो. ओके. सो लक्षात असू द्या. पण cos ऑफ -sin θ काय असतो -sin θ, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा, calculate the reactance of a pure inductive circuit if the inductance value of a 10 megahertz and the frequency of 10 hertz. So calculate the reactance of a pure capacitive circuit if the capacitive value is 10 microfarad and frequency is 100 hertz. बघा तुम्हाला L दिलेला आहे, यामध्ये इंडक्टिव्ह दिलेला आहे L, आणि फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिली 10 मायक्रोफॅरेड. याला मायक्रोला पहिले काय करून घेणार आपण, आपल्या फॅरेडमध्ये म्हणजे 10⁻⁶ ने मल्टिप्लाय करणार. तुम्हाला काय फाइंड करावं लागणार आहे, कॅल्क्युलेट द कॅपॅसिटिव्ह प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट म्हणजे XL आणि XC बरोबर ना. तर XL 2πfL घ्या, कारण इंडक्टन्स दिलेला आहे तुम्हाला 2π इंटू L किती, F किती तुमचा 100. ओके. and then C 10 into 10⁻³ not a 10⁻³, it's a 10⁻⁻6. okay, make it clear. so XL is equals to 6.28 हे तुम्हाला XL मिळतो आणि XC किती मिळतो 1/2πfC. सो तुम्ही व्हॅल्यू पुट करशाल 1/2π 100 इंटू वॉट 10 इथं बघा 10⁻⁶ बरोबर घेतलं, इथं थोडं 10⁻³ हे त्यांनी प्रिंट मिस्टेक केलेलं आहे. सो XC तुम्हाला भेटून जातं. ओके. सो त्याचप्रमाणे तुम्ही काय करू शकता, नेक्स्ट इक्वेशन
सॉल्व करू शकता. यामध्ये इम्पिडन्स फाइंड करायचा आहे. ओके, सो अशा प्रकारे आपलं काय आहे, हे आर सी सिरीज सर्किट आहे. आपण बघितलं पहिले आर एल सिरीज सर्किट. यानंतर आपल्याला बघायचं काय, दॅट इज आर एल सी सिरीज सर्किट. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.